नमस्कार। आज अमरावती में घटी घटना ने अमरावती ही नहीं पूरे देश को झकझोर कर रख दिया है। शासन प्रशासन के सारे दावे आज फेल होते नजर आए। आरोप प्रत्यारोप और उसके बीच राजनीति ये सब चल रहा है। क्या हुआ, हमारे साथ में हमारे प्रतिनिधि है वहां पर, आइए जानते हैं उनसे। नितेश, आज जो घटना हो गई, दुखद घटना हो गई, जो नहीं होना चाहिए था, हो गया है। इसका क्या कारण है? कुछ अभी वहां पर जितने लोग आए, चर्चा हुई, कुछ कारण मालूम पड़ा। क्या है आखिरकार ये घटना क्यों हुई? यहाँ पर कल बीती रात 3:30 बजे के दौरान अचानक नवजात शिशु कक्ष, जो स्त्री रुग्णालय में चौथी मंजिल पे कक्ष है, वहां पर वेंटिलेटर स्फोट होकर आग लगी। और आग लगने के बाद में वो आग लगातार फैल गई, जिसमें जितने वेंटिलेशन थे वो रूम के अंदर, वो कमरे में कुल 9 बच्चे थे। उन 9 बच्चों में से 3 बच्चों की दर्दनाक मौत हो गई जलकर। ये वेंटिलेटर विस्फोट कैसे होता है, इसकी कोई बेसिक जानकारी किसी ने दिया है? अभी तक तो अधिकृत उसकी जानकारी नहीं मिली। ये तांत्रिक विषय होने के कारण जब तक के इसके संबंधित जो लोग हैं, ये जो कॉन्ट्रैक्ट है, ये नागपुर के किसी कंपनी को दिया गया है और वो मेंटेनेंस और वो ही देखते हैं सब उसका आकर। यानी स्पेशल वेंटिलेटर का मेंटेनेंस रहता है, वेंटिलेटर में नहीं, वो थोड़ा सा पता करना कि आखिरकार इसमें क्या रहता है जो विस्फोट हो जाता है। क्योंकि यहाँ नहीं, यह कहीं पे भी हो सकता है, और उससे बचने के लिए क्या कर सकते हैं, इसकी टेक्निकली जानकारी लेना है। चलो आगे, आप बता रहे थे। आगे यहाँ जो बच्चे हैं, अब तक के कुल 39 बच्चों में से 36 बच्चों की जान बचाई गई है। अच्छा, आप बता रहे हैं कि उस रूम में 9 बच्चे थे, जिसमें से 3 की मौत हो गई, 6 महत्वपूर्ण है जो उनमें से बचे हैं, और बाकी के क्या अन्य वार्डों में थे? ये 2 अलग-अलग कक्ष है चौथी मंजिल पर, और ये 2 अलग-अलग कक्ष के अंदर जो बच्चे थे, कुल मिला के 39 बच्चे थे। इसमें 38 बच्चे एडमिट और एक एडमिट नहीं दिखाया गया था। एक बच्चा जो है वो रात में एडमिट कराया गया था। इसमें कुल मिलाकर जो है अभी जो घायल बच्चे, जो कुछ झुलस चुके हैं, जिनको किसके हाथ पैर जले, किसका पेट जला है, किसका पैर जला है। यानी घायल कितने बच्चे हैं टोटल? टोटल जो है वो 39 बच्चों में से 36 बच्चों की जान बची है, जिसमें अभी पंजाबराव देशमुख हॉस्पिटल में 11 बच्चे हैं, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में 5 बच्चे जिन पर उपचार शुरू है, डॉक्टर हेमंत मुर्के हॉस्पिटल में 8 बच्चे जिन पर उपचार शुरू है, होप मल्टीपल्स हॉस्पिटल है, वहां पर 6 बच्चे जिन पर उपचार शुरू है, और परिजात हॉस्पिटल में 2 बच्चों पर उपचार जारी है। यानी सब कोई मामूली रूप से, कोई ज्यादा रूप से घायल बच्चे हैं। यहाँ इनकी प्रकृति का जायजा लिया गया, कैसी है? इनकी प्रकृति का जायजा खुद जाकर जिलाधिकारी आशीष एरेकर द्वारा लिया गया। यहाँ के उप जिलाधिकारी, उप विभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार लोखंडे, इन्होंने भी जाके जायजा लिया। और ये जो निजी अस्पताल है, ये उन बच्चों के परिजनों से पैसे की मांग कर रहे थे एडमिट होने के पहले, तो जाकर इन अधिकारियों द्वारा उन्हें ताकीद दी गई डॉक्टरों को, जब तक इनका उपचार नहीं हो जाता, इनसे किसी प्रकार की फीस ना वसूली जाए, उसका नियोजन हम करेंगे। और उसका नियोजन खुद शासन करेगा, प्रशासन करेगा, ऐसा उनको डॉक्टरों को बताया गया है, अप्रोच किया गया उनको। 24 ऑगस्ट रोजी सकाळी 4:30च्या सुमारास एक दुर्घटना आपल्या डफरीन हॉस्पिटलचं जे आपलं NICU आहे त्याच्यामध्ये घडलेली आहे। यामध्ये एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून। त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या, त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे। आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं। त्यामध्ये जे 36 बालकं आहेत, त्या आता वेगवेगळ्या आपण हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले आहेत। त्यामध्ये PDMCमध्ये 11 मुले आपले सध्या त्या ठिकाणी ॲडमिट आहेत। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आहेत, मुर्के हॉस्पिटल येथे 8, होप हॉस्पिटल येथे 6, पारिजात हॉस्पिटल येथे 2 आणि 4 बालकांना आपण त्यांच्या मातांसोबतच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। जे 36 बालकं आहेत त्यांच्या पूर्ण तब्येतीवर आपण आता पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि सर्व हॉस्पिटल्सला आम्ही बोलणं झालेलं आहे आणि काही 3 हॉस्पिटलला तर आमच्या व्हिजिट्स पण झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची फीस ही या मुलांच्या पालकांकडून आकारायची नाही। विनामूल्य हे त्या ठिकाणचं त्यांना इलाज करायचा आहे। त्याचं काय प्रोव्हिजनिंग करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी करू, पण त्या बालकांचे जे पालक आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची फीस आकारू नये अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। आज माननीय आरोग्यमंत्री महोदय यांची सुद्धा दुपारी अमरावती येथे भेट दौरा त्या ठिकाणी आयोजित आहे
ते सुद्धा त्या ठिकाणी अधिक जे काही आणखी शासनातर्फे याच्यात मदत होऊ शकते त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगतीलच. ज्या वार्डात ही आग लागली होती त्या वार्डात एकूण किती मुलं होते आणि किती मुलांना बाहेर काढलं? ज्या ठिकाणी नेमकी आग लागली त्या ठिकाणी व्हेंटिलेटरवर एक मुलगा आणि त्याच्या बाजूला 8 वॉर्मर्स असे 9 मुलं त्या ठिकाणी आपले होते. आणि जे व्हेंटिलेटरवर जो मुलगा होता आणि त्याच्या बाजूला जे आणखी एक बालक होता असे 2 आणि आणखी एक तिसरा 3 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या वॉर्डमधल्या आणि 6 मुलांना आपण तिथून बाहेर काढले. सर व्हेंटिलेटर ऑडिट झालं नव्हतं का, काय माहिती आहे? मी आता तेच डॉक्युमेंट्स चेक करत होतो. तर त्याचे जे वेगवेगळे पॅरामीटर आहेत काही समजा वॉर्मर्स असले तर त्याची कॅलिब्रेशनची डेट आहे तर ते सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे. फक्त याच्यामध्ये आता ती जी कंपनी आहे शिलर कंपनी याचा जो पुरवठा आपल्याला झाला होता पुरवठादारकाला पण नागपूरहून आम्ही बोलवलेलं आहे. त्यांनी पण त्याचं जो इक्विपमेंट आहे त्याचं एक प्रकारचं ॲनालिसिस करावं कारण असंच एक घटना 2023मध्ये पण इथे रिपोर्ट झालेली आहे. त्यामुळं वारंवार जर असं होतं आहे आणि इक्विपमेंटमध्ये काही त्या ठिकाणी फॉल्ट आहे का हे चेक करण्यासाठी आम्ही त्यांनाही बोलवलेलं आहे. आमची पोलिसांची फॉरेन्सिकची टीमही सकाळी त्या ठिकाणी येऊन गेली. आम्ही सगळे जे माहिती आहे एक प्रकारची आपण म्हणता येईल जसे सर्टिफिकेशन्स म्हणा किंवा काही आपल्याला फॉल्ट व्हिजिबली दिसतो आहे का या सगळ्या माहिती आम्ही घेतो आहे आणि पूर्ण याच्यामध्ये चौकशी ही डिटेलमध्ये केली जाईल आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचतं. सर फायर ऑडिट सर ज्यावेळेस फायर झालं त्यावेळेस फायर फॉगर्स जे आहे सर एक मिनिट फायर फॉगर्स सुरू झाले नव्हते. फायर फॉगर्स सुरू झाले नव्हते त्यामुळे आग जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढमध्ये पसरल्याचं बोललं जात आहे. फायर ऑडिट हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या ठिकाणी त्यांनी अप्लाय केलेलं आहे. आता ते एजन्सी नेमणूक करून त्याचं ते फायर ऑडिट करत असतात. आणि राहिला प्रश्न त्या जे स्प्रिंकलर्स जे चालू नाही फॉगर्स फॉगर्स किंवा स्प्रिंकलर जे चालू नाही झाले तर आताच जे PWD इलेक्ट्रिकलचे पण कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी सांगितले की नॅशनल बिल्डिंग कोडच्या अनुसार जे ऑपरेशन थिएटर म्हणा किंवा आपले जे अशा पद्धतीची जी NICU आहे त्याच्यामध्ये आपण हे जे स्प्रिंकलर्स आहे ही सिस्टीम त्या ठिकाणी लावत नाही. आणि आपण जे एक प्रकारचं मॅन्युअली आपण फायर एक्सटिंग्विशर जे वापरतो आपले जे CO2चे तेच आपण त्या ठिकाणी वापरत असतो असं त्यांचंही हे आहे. पण ज्या अर्थी आता आपण तिथे सिस्टीम लावलेली होती आणि ती योग्य वेळ काम नाही केली तर त्याची पण आपण चौकशी त्या ठिकाणी करणार आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की ते स्प्रिंकलर सिस्टीम काम नाही केलं. पीडित कुटुंबाला काही मदत मिळणार शासनाकडून? इथेच आपल्याला सांगितलं माननीय आरोग्यमंत्री महोदय यांचा दुपारी आता दौरा आहे. मी माननीय पालकमंत्री महोदयांशी पण बोललो त्यांना पण या सगळ्या बाबतीमध्ये ब्रिफिंग दिलेली आहे. आणि आता मी एवढं निश्चित सांगतो की जे बालक आपण वेगळ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले त्यांना कुठल्याही प्रकारचं जे चार्ज हे ते हॉस्पिटल करणार नाही त्याच्याबद्दल मी आता अधिकृतपणे आपल्याला सांगतो. आणि जे शासनाकडून जी मदत मिळणार आहे त्याच्याबद्दलची जे भाष्य आहे ते माननीय आरोग्यमंत्री महोदय दुपारी त्यांच्या व्हिजिटमध्ये करतात. और अभी जो यहाँ पे जो आग लगी वेंटिलेशन का टेक्निकल प्रॉब्लम है और चौथे माले पे बिल्डिंग है तो इसको बुझाने के क्या प्रयास है वहाँ पे? क्या उसके अलावा भी और कोई इक्विपमेंट है जिससे आग पर काबू पाया जा सका? और आग बढ़ी क्यों है? वहाँ की क्या जो आग बुझाने की सिस्टम वो फेल हो गई थी? जब 3:30 बजे अचानक जब आग लगी और आग देखते देखते इतनी फैल गई कि 3:30 बजे का जो समय रहता है वो एक तो कच्ची नींद का समय रहता है, ज्यादा है ना उसमें गहरी नींद आती है लोगों को. नहीं लोग तो, लेकिन वहां पे अटेंडेंट भी तो होते ना, अटेंडेंट तो जागते रहते, अटेंडेंट नहीं सोते हैं. अटेंडेंट से जब उठा तब वो आग बुरी तरह फैल गई थी. यानी पूरे कक्ष के अंदर पूरा काला धुआं फैल गया था और वो आग के धुएं के कारण अंदर का कुछ भी दिखाई नहीं दे रहा था. सिर्फ आग की लपटें केवल दिखाई दे रही थी. अटेंडेंट उस रूम से अंदर थे या बाहर थे? बाहर थे. जो परिजनों के जो रिश्तेदार रहते हैं वो लोग बाहर थे सोए और वो अचानक जो है जैसे ही उन्हें जब यह आग दिखी तो उन रिश्तेदारों ने उन परिवार के कुछ बच्चे थे, लोग थे, कुछ लड़के थे, उन्होंने लात से घुसे मारकर वहां के कांच फोड़े. वहां कुछ और भी चीजें लाकर वहां के कैसे दरवाजे तोड़े जाएंगे वो तोड़ ताड़ के हवा कैसी बाहर जाएंगी, धुआं बाहर होगा तभी बच्चों को बाहर निकाला जाएगा. तो ये सब घटनाक्रम जब था तब उस कक्ष के अंदर जो वाटर स्प्रिंकल लगे थे, वाटर स्प्रिंकल में से पानी आना चाहिए. का धुआं देखते ही पानी आ जाता जिसमें से, तो वो पानी आया नहीं. वो जो सिस्टम था वो पूरा फेल हो चुका था. उसी के कारण ये 3 बच्चों की मौत हुई. यह तो सारा फायर ऑडिट का प्रश्न है. हर बार चेक करते रहते हैं कि यह होता कि नहीं है. तो क्या फायर ऑडिट फेल हुआ इनका? फायर ऑडिट इनका कहना है कि हुआ था 2026-2027 तक के फायर ऑडिट हुआ है, ऐसा इनका कहना है. यहाँ पर हर 6 महीने में एक रंगित तालीम होती है जिसे मॉक ड्रिल कहा जाता है. ये फायर ऑडिट की लाइफ कौन तय करता है? 2026-27 लाइफ कौन तय करता है भाई? इसको 1 महीने तक कोई इसमें फायर नहीं लगेगी, 2 महीने तक आग नहीं लगेगी, इसका क्या पैरामीटर है? कुछ मिली क्या वहां से जानकारी? या फिर अग्निशमन विभाग से लेना कि यह किस आधार पर देते हो तुम?
अभी नहीं मिली तो तुमने ले लेना अग्निशमन विभाग से। अग्निशमन विभाग अमरावती से, ये मनपा से अब ये जानकारी प्राप्त करना है। वैसे यहाँ जो इक्विपमेंट थे, जो गन थे, यहाँ पर छोटे जो सिलेंडर थे, उनके माध्यम से आग बुझाई गई है, जिस पर 2026-2027 पेन से लिखा है। और यहाँ पर जब आग लगने के बाद में, जब यहाँ घटनास्थल पर खुद जहाँ के जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार पहुंचे, कोणाचं हे घटनाक्रम कसा घडलेला आहे आणि रात्रीच्या सुमारास अचानक ही आग लागण्याचं मुख्य कारण काय? मला पहाटे 3:30च्या दरम्यान फोन आला स्टाफचा की सर म्हणे आपल्या इथे एसएनसीमध्ये आग लागलेली आहे आउटबॉर्नमध्ये. मग इथे आल्यानंतर बघितलं तोपर्यंत त्यांनी 6 बच्चे काढले होते, सगळे धूर होता आणि फायर ब्रिगेडचं आम्ही हे चालू होतं. आणि मी आलो तेव्हा मग तिथले काचा पण आम्ही त्याच्या काचा फोडल्या धूर याच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये 9 बच्चू होते एकूण. त्यापैकी आम्ही 6 काढण्यात यशस्वी झालो, 3 काढणे कारण की धूरच एवढा होता की खूप होता. आणि प्रत्यक्षदर्शी मी जेव्हा विचारलं तिथल्या स्टाफला तर सर म्हणे आम्ही इथेच होतो आणि एकदम त्याचा जोरात असा स्फोट झाला व्हेंटिलेटरचा. तर त्याच्यामुळे आग लागली एकदम आणि धूर झाला. तर त्याच्यामध्ये आम्ही 6 काढण्यात यशस्वी झालो आहे. म्हणजे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला? हा, असं प्रत्यक्षदर्शी त्यांनी पाहिलं तर त्यांनी सांगितलं की व्हेंटिलेटरचा स्फोट झाला. आग विझवण्याची यंत्रणा काय आहे इथून, कशामुळे आग आपण एक्सटिंग्विशर आपण आहे आपले, त्याच्यामुळे आपण विझवण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांनी काही झालेलं नाही. त्याच्यानंतर आपण मग फायर ब्रिगेडचा फवारणी केली, पाणी हे केलंय, पण धूर एवढा होता. आग तर विझली पण धूरच खूप होता. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्या पोचायला खूप अडचणी जात होत्या. इमारतीचं फायर ऑडिट झालंय? झालेलं आहे फायर ऑडिट. त्यामध्ये आता जे मुलं आहेत त्यांना कुठे कुठे हलवण्यात आलं? आता यातली मुलं आपण काही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आपल्या याचे कॅम्पसमध्ये, तिथे हलवले आणि उर्वरित आपण पंजाबराव देशमुख तिथे हलवले आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलची पण आपण मदत घेतलेली आहे. यामध्ये काही महिला ज्यांनी नवजात बालकांना जन्म दिला त्यांना कुठे हलवण्यात आलं? काय म्हटलं? महिलांना कुठे हलवण्यात आलं ज्यांनी जन्म नाही, महिला इथेच आहेत आपल्या इथे. त्यांना खाली व्यवस्था करण्यात आली बाकी इतर वॉर्डमध्ये. नेमका या संपूर्ण घटनेमध्ये आपण केव्हा दाखल झाले या ठिकाणी? मला जसं कॉल आला 3:30ला, मी इथे लगेच साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये इथे पोहोचलोय. शासनाकडून अशा ज्या घटना होतात किंवा असे जे दुर्दैवी मृत्यू होतात त्यांच्या कुटुंबांना काही मदत मिळते का? नाही, आता मी शासनाला तर आता त्यातलं कळवेल आणि बाकी चौकशी करून त्याच्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल त्याच्यावर. उनसे जब पूछा गया तो उन्होंने बताया कि ये टेक्निकल कारणों से ये हादसा है बोले, और अचानक आग लगने का कारण क्या है ये अभी तक के जब तक तांत्रिक लोग नहीं आते संबंधित नहीं तो ऐसी जो होती है तो हादसे ही होते, कोई जानबूझ के थोड़ी लगाता है कोई। ये क्या लॉजिक हो गया, ये तो हादसा है करके? हादसे ही होते हैं। हादसे से बचने के लिए तो सारे प्रिकॉशंस लेने पड़ते हैं। ये नहीं आया कि ध्यान में उनको कि भाई हादसे तो हादसे ही होते हैं ना सब जगह। चलते रास्ते में भी एक्सीडेंट होता है, हादसा होता है वो। विनोद पवार ने जो जानकारी दी, हादसे से बचने के लिए ही जो सारी व्यवस्था करनी पड़ती है, फायर ऑडिट करना पड़ता है, इसकी बार बार जांच करनी पड़ती है। हादसों से बचने के लिए तो उसको हादसा कैसे करार दे दिया जाता है? ये जो हादसा होने का एक मुख्य कारण यह भी है कि इससे पहले भी सन 2022-23 में आग लगी थी। सन 2022 में ये वेंटिलेशन मशीनें जो है स्त्री रुग्णालय अमरावती में लगाई गई थी, और 2023 में ही ऐसी घटनाक्रम हुआ था। ऐसी आग लगने से शॉर्ट सर्किट से आग लगी थी और ऐसा पूरा कक्ष जो है भड़का था। हाँ, उसके बावजूद भी ये जो कॉन्ट्रैक्ट है उसी ठेकेदार को दिया गया है, ऐसी जानकारी भी पत्रकारों से बातचीत करते हुए जिलाधिकारी आशीष एरेकर इनके द्वारा दी गई कि ये कहीं ना कहीं लापरवाही बरती गई है। ये यहाँ के जो अधिकारी है या ठेकेदार जो है या कमीशन-खोरी का मामला हो सकता है कि वापस उसी ठेकेदार को वो कॉन्ट्रैक्ट दिया जाए। कमीशन-खोरी का कैसे मामला हो सकता है? हम कैसे बोल सकते हैं कमीशन-खोरी का आरोप यहाँ पर अभी माजी पालक मंत्री, माजी महिला बाल कल्याण मंत्री डॉक्टर एडवोकेट यशोमती ठाकुर द्वारा लगाया गया है कि 56% तक के कमीशन लिया जाता है इस विभाग के अंदर। वो इस विभाग की खुद मंत्री रही है और खुद माजी मंत्री अगर ये बात बोल रही है तो इसमें कहीं ना कहीं तो कुछ हुआ है। इस पर भी यहाँ पर आता हे व्हेंटिलेटर ब्लास्ट झालं असं एक्सप्लेनेशन देतात आहे. आणि हे पहिल्याच वेळा नाहीये, याच्या आधी पण 2 वर्ष आधी असं झालं होतं. तर ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे. उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची. काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचंय, पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का,
व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत. 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. डफरीन मध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही, इथं गरीबाचंच लेकरू या ठिकाणी होतं. जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कंपेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा. इथं जरा बघा, संसार थाटायला एखादं लेकरू NICU मध्ये त्या ठिकाणी, म्हणजे काय बोललं पाहिजे, मला शब्द कमी पडतायत. निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा. लक्ष द्या, इन्फ्रामॅन इन्फ्रास्ट्रक्चरकडे थोडंसं लक्ष द्या. हे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडे जरा कडक लक्ष द्या. कधी आदिवासी विभागाची पोरं त्यांना फूड पॉइझनिंग होतं, कधी डफरीन मधले आग लागते, कुठं काय होतं, कोणाला जेवण भेटत नाही, इथं डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये. हे सगळं बंद करा. हे 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे. यांना काही घेणं देणं नाहीये गरिबाचं. हे गरिबांकडे लक्ष देत नाहीये. यहाँ खुद सुलभाताई खोड़के अमरावती के आमदार, अमरावती की विधायक, इन्होंने भी आकर यहाँ भेंट दी. उन्होंने जायजा लेकर जो पीड़ित परिवार है उन्हें कैसी मदद दी जाएगी सरकार की तरफ से उस बारे में भी आरोग्य मंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर इनसे बातचीत की गई. प्रकाश आंबेडकर जो है दोपहर में 3 बजे यहाँ पर आने वाले हैं. ही फार मोठी अमरावतीसाठी फार मोठी दुर्घटना आहे. आम्ही म्हणतो की बा जे गरीब पेशंट आहे त्यांच्या मुलांना जेव्हा खऱ्या अर्थानं दिक्कत होते, त्यांना ICU मध्ये येत असताना प्रायव्हेटमध्ये परवडत नाही, म्हणून आपण अमरावती शहरामध्ये एवढं मोठं आपण हॉस्पिटल उभं केलं. ICU सुद्धा या ठिकाणी आपण फार मोठ्या प्रमाणात निर्माण केलं आणि तिथून त्या अर्थानं हे काम चालू होतं. या ठिकाणी फायर आणि इलेक्ट्रिकचं कामचं सुद्धा आपण पूर्ण चेकिंग करून आपल्या ताब्यात घेतलं होतं. परंतु इलेक्ट्रिकचं काम असल्यामुळे या ठिकाणी व्हेंटिलेटर कसं फुटलं या चौकशी नंतरच आपल्याला, कारण इलेक्ट्रिकचा बिघाड असल्यामुळे या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली आहे याचं मी समर्थन करत नाही, परंतु कशामुळे झालं याची सुद्धा निश्चितच चौकशी केल्याशिवाय राहणार नाही. ताई साहेब, जे पीडित परिवार आहे त्यांच्या कुटुंबाला काही मदत मिळणार? मी आता सन्माननीय आपले मंत्री महोदय यांच्याशी बोलून त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना आर्थिक मदत काय करता येईल यासाठी प्रयत्न केला. यामध्ये जे मुलं भरती आहे PDMC मध्ये, होप मल्टिपल मध्ये, परिजात मध्ये, या मुलांना पैसे मागत हॉस्पिटलवाले नाही, त्या संदर्भात सुद्धा मी त्या हॉस्पिटलशी बोललेलं आणि त्या जे मुलं आहेत त्यांना आपल्याला शासनाकडनं कसं आपल्याला त्यांचे पैसे कमी करता येईल किंवा त्याला डॉक्टरशी बोलून त्यांना आपल्याला कसं त्यांच्याकडनं पैसे घेणार नाही याची कारवाई करेल. शेवटचा प्रश्न, यशोमतीताई ठाकूर माजी पालकमंत्री यांनी आरोप लावला आहे की 56%चं कमिशन खोर सरकार आहे आणि यामुळे अशा निष्कृष्ट दर्जाची कामं होतात म्हणून ही घटना झाली. हे विरोधकाचं कामच आहे ना, कारण शेवटी चांगलं काम चालू असताना एखाद्या वेळेस अशी घटना घडली त्याच्यात राजकारण करू नये. माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यात राजकारण न करता ही लहान मुलांचे जीव गेलाय, या लहान मुलांच्या जीवांप्रती आणि या काय घटना झाली याची चौकशी करून खऱ्या अर्थानं चौकशी करायला पाहिजे. त्यांना आपण आपलं मानसिक बल दिलं पाहिजे, पण राजकारण करून चालणार नाही ना. घटना घडून गेलेली आहे, राजकारण करणारे राजकारण करते, इतकं खालच्या दर्जाचं राजकारण बरोबर नाही आहे. आपण या ठिकाणी जे काही आता 3 मुलं तर गेले, बाकीचे जे मुलं आपण इतर भरती केल्या त्यांना आपल्याला कसं सहकार्य करता येईल आणि जे 3 कुटुंब खचलेले आहेत त्या 3 कुटुंबांना कसा आधार देते यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. अमरावती में 11 आमदार है. कितने आमदारों ने उपस्थिति की, कितने ने इस प्रक्रिया पर आगे की कार्रवाई के आदेश दिए? घटना होने से लेकर रात 3:30 बजे से लेके अब तक जो समय हो रहा है, अब तक के केवल एक विधायक, अमरावती की विधायिका सुलभाताई खोड़के के अलावा यहाँ एक भी विधायक नहीं आया है, ना कोई भी विधान परिषद का सदस्य आया है. अमरावती जिले में 2 सांसद है, एक राज्यसभा के सांसद है, एक लोकसभा के सांसद है. वे दोनों सांसद भी यहाँ नहीं पहुंचे अब तक के. अब यह महानगर पालिका का भी मामला आता है. इसमें फायर ऑडिट में महापौर ने क्या कहा इस बारे में? महापौर यहाँ पहुंचे ही नहीं अब तक के. महापौर के प्रभाग में आता है यह दवाखाना. महापौर के घर से मात्र 500 मीटर की दूरी पे है अस्पताल है यह. जबकि उस प्रभाग के बाकी नगर सेवक यहाँ उपस्थित थे, बाकी युवा स्वाभिमानी पार्टी के नगर सेवक, उप महापौर सचिन भेंडे ये उपस्थित थे. आज एकदम अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. डफरीन हॉस्पिटलची जे ICU वार्ड आहे तिथं ICU शॉर्ट झाल्यामुळं किंवा कशामुळे झालं ते कारण माहीत पडतं, त्यामुळं ती 3 मुलं दगावली आहे. त्या परिवारांना आमच्याकडनं, आमच्या पक्षाकडनं, आमचे आमदार रविभाऊ राणा, आमच्या मार्गदर्शी नवनीतजी राणा यांच्याकडनं सांत्वना द्यायसाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहोत. आणि उरलेले जे
अबोध बालक आहेत त्यांना निरनिराळ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आहे, त्यांना काय काय इजा पोचली याची सुद्धा चौकशी करून सन्माननीय नवनीतजी राणा थोड्या वेळात जर पोचतात आहे त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळी कशी व्यवस्था लावता येईल, कशी परिवारांना त्या मदत करतील यासाठी आम्ही सगळे नगरसेवक सगळे पदाधिकारी इथं आलेलो आहोत. शिवसेना की उपनेता खुद प्रीतीताई बन यहाँ उपस्थित थी. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आता मला कळलं आहे की मला वाटतं 3 लहान मुलं गेली. तर एक महिला म्हणून त्या आईचं दुःख खरोखर आम्हाला कळतं. आज म्हणूनच मी आहे, कारण या दुःखाचं मोजमाप तर होऊ नाही शकत, पण कुठेतरी या हॉस्पिटलचे ऑडिट तपासणं जरुरी आहे किंवा फायर ऑडिट किंवा इथे जे काही सुविधा आहेत त्याच्यात खरंच त्या मिळतात का, खरंच शासनाकडनं ज्या काही गोष्टी इथे यायला पाहिजे त्या येतात का. आणि इथलं मला असं वाटते प्रॉपर इथे प्रतिनिधी नाही आहे, पण एक सांगते या दवाखान्याकडे डफरीन या हॉस्पिटलकडे नेहमीच दुर्लक्ष झालेलं आहे. कुठेतरी या बाबतीत शासनाने म्हणा, स्थानिक आमदारांनी म्हणा इथे लक्ष द्यायला पाहिजे, मीटिंग्स घ्यायला पाहिजे. तर महिन्याला म्हणा किंवा इथे आल्यावर कळलं आम्हाला की ऑडिट पण मला वाटतं फायर ऑडिट पण काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, कोणी म्हणताय टेक्निकल आहे, पण ते पण तपासलं जात नाही. आणि पाणी आग लागल्यानंतर पाणी पडतं बरोबर ते सुद्धा पुरून खरोखर हा निष्काळजीपणा आहे म्हटलंच आहे. पण मी हे कळवले आंबेडकर साहेबांना आणि मला असं वाटतं ते दुपारपर्यंत येतील. याचं मोजमाप तर होऊ नाही शकत दुःखाचं, पण कुठेतरी याची भरपाई आमच्याकडनं किंवा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांशी आम्ही बोललो आहे. त्यांनी पण सांगितलं की मला जे करता येईल, जी मदत करता येईल ती करायला पाहिजे. आणि आज आम्ही तेच म्हणतो की या दुःखात सामील व्हायला आम्ही नक्की आलो, पण कुठेतरी एक मदतीचा हात म्हणून माननीय शिंदे साहेब, आंबेडकर साहेब इथे नक्कीच करतील असं मला असं वाटते. पण जास्त फारसं काही बोलत नाही, कारण यशोमतीताईंनी सांगितलं की 56% घेणार आहे सरकार आहे आणि फक्त कमिशन घेणं यांचं काम आहे, सरकारचं याकडे लक्ष देणं नाही, असं नाही आहे. सरकार आपलं काम करते आणि इथे लक्ष पण देते असं म्हणता नाही येणार, कारण आज जे काही इथे सुरू आहे ते कुठेतरी शासनाच्या भरोश्यावर सुरू आहे आणि शासनाच्या निधीतून हे सुरू आहे. मी असं नाही म्हणत, पण थोडेसे काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे हे झालंय हे नक्की आहे आणि त्याची चौकशी नक्की व्हावी त्याच्यासाठी आम्ही भर देऊ. आणि नक्की जे या गोष्टीमध्ये कारणीभूत आहे त्यांना कुठेतरी निलंबितही करता येईल, करावं लागेल आणि ते आम्ही करू याची गरज. आणि खरोखर दुःखाची घटना आहे, त्याच्यामुळे इथे राजकारण नाही झालं पाहिजे. त्या महिलांचं दुःख, ते जे नवजात शिशु गेले त्याचं दुःख खरोखर खूप आहे, त्याच्यामुळे इथे राजकारण नको असं मला वाटतं. यहाँ खुद पूर्व सांसद नवनीत राणा ने यहाँ दौरा किया, अंदर जाकर सब देखा है. जो लोग इस पर दोषी है, जिनके कारण ये घटना हुई है, जो लोग दोषी साबित होंगे उन पर निलंबन की कार्रवाई करने की मांग भी उनके द्वारा की गई है. जेव्हा मागे जुनी आमची जी बिल्डिंग होती तिथे जेव्हा आग लागली होती तेव्हा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की नवीन बिल्डिंग इमारत झाली त्याचं लोकार्पण करून लवकरात लवकर सगळी गोष्टी तिथे सुरू झाल्या पाहिजे. आणि इथे सुरू केल्यानंतर इमारत आमची कार्यकाळामध्ये झाली, सगळं काही खूप सुंदर झालं आहे. पण जेव्हा आता आग लागते आणि फायरची जे गोष्टी असतात ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल. आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो एक एक दोन दोन स्प्रिंकलर सुरू होते, त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसं ब्लास्ट होते ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं. आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे. जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल. कारण लहान लहान मुलं जे प्री मॅच्युअर्ड असतात, ज्यांच्या वेट बरोबर नसते, जे हेल्थ इश्यूनी जन्म घेतल्यानंतर जे प्रॉब्लेम असतात त्यांना सगळ्यांना असे याच्यामध्ये आपण ॲडमिट करतो आणि त्या 3 लहान मुलांचे जीव जेव्हा जाते तर मी सगळ्यांना एवढीच सांगेन आणि आता मंत्री महोदयशी मी तेच बोलणार आहे, जर कोणी याच्यात चुकीचं आढळलं त्याच्यावर कडक कारवाई आणि त्याच्यावर की त्यांनी काम नाही केला आणि स्प्रिंकलर चालू नाही झाला, फायर ऑडिट जर नाही झाला असेल
तर मग त्यांची खेर नाही आहे एवढं लक्षात ठेवा त्यांनी. 1 वर्ष झालं, 1 वर्षापूर्वीच इथे शिफ्ट झालेले रुग्ण, नवीन इमारत असून सुद्धा असं प्रकार होणं म्हणजे किती गंभीर आहे. आणि कारण भंडारामध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर सरकार अलर्ट मोडवर होतं. प्रत्येक रुग्णालयामध्ये अप टू डेट म्हणजे काहीच झालं तरी पूर्ण यंत्रणा सक्षम झाल्या पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु हे प्रकार समोर आल्यावर काय समोर व्हेंटिलेटर तर सबस्टँडर्ड नाही असं देखील चर्चा होत आहे की निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर या ठिकाणी आणले असावेत. त्यामुळे देखील हा प्रकार घडला तर नाही. 100% जर कुठेही चुकी असन, व्हेंटिलेटरमध्ये चुकी असन, फायर ऑडिटमध्ये चुकी असन, स्प्रिंगर का नाही चालले त्याच्यामध्ये चुकी असन, आणि ज्यांची जबाबदारी असन, हा खूप सिरियस सब्जेक्ट आहे. कारण गरीब मुलं, परिवारचे मुलं इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येतात आणि खूप विश्वास घेऊन येतात की आमचे मुलं जर याच्यामध्ये राहिले तर ते बरे होतील. पण जर अशी घटना होते तर प्रत्येक लोकांचे सरकारी हॉस्पिटलवरनं जे विश्वास उठते ते आम्ही उठू देणार नाही. आणि जर कोणी याच्यामध्ये चुकीचं आढळलं तर नवनीत राणा आहे माझं नाव, त्यांना एकेकाला सोडणार नाही. कारण लहान लहान मुलं 15 दिवसाचे, 4 दिवसाचे, 10 दिवसाचे बाळांचे जीव आज घेतलेले आहे. तर त्यांना जिनके ऊपर अगर दोष आ गया तो उनके ऊपर हत्या का ही ये कलम लगना चाहिए, उसकी कार्रवाई जरूर करेंगे. नवीन रुग्णालय आहे, नवीन रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे. नवीन रुग्णालयात जर अशी घटना घडत असेल तर जुन्या रुग्णालयांचा काय, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. माझं म्हणणं आहे नवीन असो जुनी असो, आणि जेव्हा आपलं हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं आहे त्याच्यामध्ये अपेक्षापेक्षा जास्त जर पेशंट येत असन, बाळ येत असन, लोक येत असन, तुम्हाला जर जपत नसन तर तुम्ही सांगितलं पाहिजे की अजून आम्हाला मोठं पाहिजे, म्हणून त्याच्याकरिता आपण दुसरी सुविधा लावू. पण जीव घेणं आणि बाळांच्या जीवासोबत नाही तर कोणाच्या जीवासोबत खेळणं हा कोणाचाही अधिकार नाही आहे. झपत नसेल तर पूर्ण यंत्रणांनी सरकारला कळवलं पाहिजे की असं असं आहे, खूप जास्त अपेक्षापेक्षा जास्त इथे रुग्ण येत आहे, तर आम्हाला अजून फॅसिलिटी करून द्या. सरकार करून देण्यासाठी तयार आहे ना, डिपार्टमेंटनी सांगितलं पाहिजे. पण एवढंच आहे, जे आज घटना झाली खूप दुःख देणारी घटना आहे. कारण लहान लहान बाळ, त्यांचा परिवार, गरीब लोक अतिशय गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात ज्यांच्याकडे पैसे नसतात, आणि त्यांच्या मुलांसोबत खेळण्याचं काम हा कोणतेही व्यक्तीचं काम नाही आहे. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करणारच. और सरकार से उन पीड़ित परिवारों को ज्यादा से ज्यादा मदद दिलाने की बात कही है. प्राथमिक नजर में राजनीतिक लोगों का क्या कहना है? वहाँ पे राजनीति कर रहे हैं या सही में कुछ चाहते हैं कि ऐसी घटना होने के बाद में ही आँख खुलती है? यहाँ पर जिस प्रकार यहाँ सबसे पहले ये घटना देखने के लिए अगर कोई लोक प्रतिनिधि अमरावती जिले से पहुंचा होगा तो सबसे पहले पूर्व पालक मंत्री, कैबिनेट मंत्री रही, महिला बाल कल्याण मंत्री रही एडवोकेट यशोमती ठाकुर घटनास्थल पर पहुंची और उन्होंने सब देखकर इसका जायजा लिया. फिर सब पूरे पत्रकारों को इसके बारे में पूरी जानकारी दी और सब यहाँ पूर्व महापौर, विरोधी पक्ष नेता विलास इंगोले यहाँ पहुंचे, डॉक्टर सुनील देशमुख यहाँ पहुंचे, पूर्व पालक मंत्री, और यहाँ उनके द्वारा जब बताया गया कि यहाँ पर किस प्रकार से 56% तक के कमीशन खोरी होती है और ये सब जो सरकार है देवेंद्र फडणवीस की सरकार पर उन्होंने जो है इस यंत्रणा के बारे में दोष लगाया कि इस यंत्रणा के लिए सरकार जिम्मेदार है. अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. मी पोचायच्या पहिले माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, विरोधी पक्षनेते विलास इंगोले ऑलरेडी आलेले होते आणि त्यांनी जी पाहणी केली त्याप्रमाणे जी ऑथेंटिक न्यूज आहे, आता ती किती खरं माहित नाही, तर 3 लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि शॉर्ट सर्किट जे व्हेंटिलेटर्स मध्ये झालं त्याच्यामुळे हा मृत्यू झाला असं एकंदर लक्षात आलेलं आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि हा निष्काळजीपणा, शासनाचा, आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा याच्यासाठी दोषित आहे. याच्यापूर्वीही 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती आणि तेव्हाही मृत्यू झाले होते. पण त्या घटनेनंतरही नवीन बिल्डिंग केल्यानंतर सुद्धा लोकांची गैरसोय आणि मृत्यू काही थांबलेले नाहीत. मला असं वाटतं की शासनाची अनास्था अत्यंत दुर्दैवी आहे. गोरगरिबांकडे लक्ष देण्यापेक्षा दुसरीकडेच त्यांचं लक्ष आहे आणि जसं यशोमतीताईंनी सांगितलं आता की सगळी टक्केवारी जे व्हेंटिलेटर आहे ते चांगल्या दर्जाचे होते का, कारण की आपल्याला असं आहे की जेव्हाही शॉर्ट सर्किट होतं पहिले LCB पडते आणि जसं काही मुलं इथून शिफ्ट करण्यात आली आहे, PDMC ला शिफ्ट केलं आहे, होपला, बुरके हॉस्पिटलला, तिथे पैसे मागून दे. आता त्या लोकांचे पैसे असते ते पहिलेच तिथे गेले असते,
ते कशाला फ्रीमध्ये ट्रीटमेंट घ्यायसाठी आले असते किंवा हे आले असते. तर अत्यंत त्याला काय म्हणतात दुर्दैवी घटना आणि शासनाचं त्याकडे दुर्लक्ष, प्रशासनाचं दुर्लक्ष, प्रशासनाची अनास्था याच्यामुळे ही प्रकार घडलाय. एकूणच जे पीडित परिवार आहे यांना काही नाही, आम्ही तर चौकशीची मागणी करणार आहोत आणि शासनाने 10-10 लाख रुपये त्या पीडितांच्या आई वडिलांना द्यावे अशी मागणी आम्ही करणार आहोत. उच्च स्तरावर याची चौकशी व्हावी आणि ही दुर्घटना पुन्हा वारंवार दुसऱ्यांदा घडली, पुन्हा वारंवार घडू नये याच्यासाठी आमचे प्रयत्न राहणार. आपण स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलले आणि काय त्यांनी म्हटलं की जे आता भरती नाही, आता मला वर सांगण्यात आलं की फायर ऑडिट झालंय. खाली उतरलो ज्यावेळेला विरोधी पक्ष नेत्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये इन्क्वायरी केली तेव्हा कळलं की फायर ऑडिट एक्सपायर झालेलं आहे. मग एक्सपायर फायर ऑडिट झाल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन झोपलं होतं का? हे जे सत्तेत आहेत ना, माझी दहीहंडी तुझी दहीहंडी याच्यात बिझी आहे. पण हे इथं लक्ष देण्याची गरज आहे. इन्फ्रामॅन अरे कसलं नॅरेटिव्ह इन्फ्रामॅनचं? काय भानगडी आहेत या भानगडी बंद झाल्या पाहिजे. गरिबाचं कडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. जे नॉन इश्यूला इश्यू करताना ते बंद सारा. सरकारमध्ये बसल्यानंतर गोरगरीब जनतेचं जनता सरकार मायबाप असते ना, मग त्याची काळजी घ्या की. ते नाही घेत आहे. 56% कमिशन असंच सुरू आहे. कार्यकाळात ही इमारत झाली आणि मंजुरात झाली तेव्हा आता याला सुरू हे दुःख याचंच आहे की ती जी इमारत होती तिथे NICU मध्ये आग लागली होती. त्यावेळेला मृत्युमुखी कोणी पडलं नव्हतं, पण ती इमारत कमी पडत होती. म्हणून ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी पालकमंत्री असतानाची ही इमारत या ठिकाणी मंजुरात झाली. पण इतके दिवस त्यांनी शिफ्ट नाही केलं कारण फायर ऑडिट नव्हतं म्हणून. आता शिफ्ट केलं कारण फायर ऑडिट झालेलं आहे म्हणून. आता इन्क्वायरी केली तर फायर ऑडिट एक्सपायर पण झालेलं आहे. तर दुर्लक्ष आहे. या लोकांना म्हणजे नॉन इश्यूचा इश्यू करतात आणि जे खरं लक्ष देण्याचा गरज आहे तिथे हे लोक दुर्लक्ष करतात. मनुष्यवधाची गुन्ह्याची मागणी झाली पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे लेकरं दगावली त्यांना मोठ्या प्रमाणात कम्पेन्सेशन दिलं पाहिजे. त्या आदिवासी विभागामध्ये एक साप चावून लेकरू मरतं तर 4 लाख रुपये, आणि मोठ्या ऍक्सिडेंट मोठ्या श्रीमंताचं लेकरू मेलं तर 20 लाख रुपये. हे कोणची भानगड आहे? इक्वल ट्रीटमेंट द्या सगळ्यांना. सरकार को सिर्फ जल्दी से जल्दी सब इमारतों के उद्घाटन करने हैं, जल्दी जल्दी. कई इमारतें, कई बिल्डिंग है, ये सारे आग लगने के बाद में ही सारे आरोप प्रत्यारोप होते हैं, इससे पहले नहीं होते हैं. नहीं, कई इमारतें, कई बिल्डिंग, यह सारे आग लगने के बाद में ही सारे आरोप प्रत्यारोप होते हैं, इससे पहले नहीं होते हैं. हमने इससे बारे में रवि राणा से भी बात की, हमने खासदार बलवंत वानखड़े से भी बात की. दोपहर तक पहुंच रहे यहाँ पे, वे बेंगलुरु में मीटिंग में है. रवि राणा से बात हुई तो उन्होंने कहा कि नवनीत अभी आ रही है. उसके बाद हमने पालक मंत्री से भी बात करने की कोशिश की, लेकिन उनका व्हाट्सएप पे मैसेज आया. मुख्यमंत्री से भी बात नहीं हो पा रही है. कोशिश कर रहे हैं कि उनका भी क्या इस पे ये रहता है बोलना कि ऐसी घटनाएं ना हो, उसके लिए क्या उपाय योजना होती है. और शासकीय लोगों की बात की, प्रशासन क्या बोलता है इसमें कि क्या हुआ होगा? वहाँ पे सारे जिलाधिकारी, उप जिलाधिकारी, विभागीय अधिकारी सभी वहाँ पे मुझे लगता है मौजूद है. क्या मनपा आयुक्त वहाँ पे आए हैं? मनपा के आयुक्त भी यहाँ पर पहुंचे हैं. यहाँ पर खुद जो है विभागीय आयुक्त नैना गुंडे यहाँ पर आए हैं. यहाँ पर जिलाधिकारी आशीष एरेकर, डॉक्टर विनोद पवार और यहाँ जो सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के डॉक्टर है डॉक्टर अमोल नरोटे, इनकी एक बैठक चालू है. और इस पूरे बारे के अंदर एक उनकी अंदर कक्ष में मीटिंग चल रही है कि ये घटना कैसे हुई है और क्या इसके कारण है, उसके पीछे की उनकी जांच शुरू है. और अभी क्या अगली स्थिति क्या है आगे इसके बाद में? क्या वह अभी भी वहां का स्थान बंद कर दिया? कितने दिन में ठीक होगा वापस यह? क्योंकि लोगों को यह तो रुकेंगे नहीं, वहां पे मरीज तो आना रुकेंगे नहीं. यह कितने दिन में और तैयार हो जाएगा, इसकी कोई जानकारी? क्योंकि लोगों की ये तो रुकेंगे नहीं, वहां पे मरीज तो आना रुकेंगे नहीं. ये कितने दिन में तैयार हो जाएगा, इसकी कोई जानकारी? अभी तो यहाँ ये घटना होने के बाद में यहाँ फॉरेंसिक टीम आई है. फॉरेंसिक टीम अभी वहाँ जिस प्रकार से 3 बच्चों की मौत हुई है, वो फॉरेंसिक टीम जो है उसका टेक्निकल रूप से उसके सभी जो है सबूत उसके इकट्ठा करने का काम कर रही है. जब तक ये आज पूरा दिन भर ये प्रक्रिया चलेंगी और वहाँ के यहाँ के जो संबंधित जो टेक्नीशियन है वो लोग भी, उनको भी
कॉल कर दिया गया है, जो भी नागपुर से यहाँ जो पहुंच रहे हैं, जो एक्सपर्ट लोग हैं जिनके तरफ ये ठेका है वेंटिलेशन का, जिनसे मशीनें बुलाई गई है, वो कंपनी के भी लोगों को सूचित किया गया है। वो लोग आने के बाद में अब ये कब तक शुरू होता है ये जानकारी लेना बाकी है। अग्निशमन विभाग का क्या रोल रहा आग बुझाने में, लोगों को रेस्क्यू करने में, किस प्रकार से उन्होंने मदद की, कितनी देर बाद पहुंचे? अग्निशमन विभाग जो है यहाँ घटना जब हुई 3:30 बजे के दौरान घटना हुई, घटना की सूचना जो है वो तत्काल यहाँ के सुरक्षा रक्षक संजय भगत और जो कुछ लोग थे यहाँ के उनके द्वारा दी गई। और वो सूचना मिलने के बाद में तत्काल मनपा की टीम यहाँ आ चुकी थी, परंतु पाइप जो है वो 4थी मंजिल पर पहुंचाना उनके लिए मैन पावर कम होने के कारण वो पॉसिबल नहीं था। लेकिन जो मरीज के जो परिजन आते हैं, जो बच्चों के माँ बाप थे, जो रिश्तेदार थे, उन लोगों ने बेड पे की चादरें उठाई, उसकी रस्सी बनाई एक दूसरे को गठान मानकर, और वो पाइप को ऊपर खींचकर फायर ब्रिगेड के पास में रस्सियां पहुंचने के साधन भी उपलब्ध नहीं थे वहां पे, 4थी मंजिल तक जा सके। इस बारे में आशीष येरेकर ने क्या कहा? मनपा आयुक्त से कोई इस बारे में चर्चा हुई है? इस बारे में जिलाधिकारी आशीष येरेकर ने क्या कहा? क्या मनपा आयुक्त से कोई इस बारे में चर्चा हुई आपकी? नहीं, मनपा आयुक्त से भी प्रतिक्रिया लेनी चाहिए, और मनपा आयुक्त से विलास सिंगोले भी आए थे, विरोधी पक्ष नेता, क्या उनसे चर्चा हुई इस बारे में? महापौर तो तुम कह रहे थे नहीं आए। महापौर यहाँ नहीं आए, विरोधी पक्ष नेता आए यहाँ पर, परंतु उन्होंने भी अपनी प्रतिक्रिया नहीं दी। कारण उनके वरिष्ठ नेता डॉक्टर सुनील देशमुख, एडवोकेट यशोमतीताई ठाकुर, इनके द्वारा बोलने के बाद उन्होंने बोला नहीं है। लेकिन अभी यहाँ पर मनपा आयुक्त गोदावले साहब आए हैं, उनकी प्रतिक्रिया कुछ देर में मिल जाएंगी, वो भी लेकर प्रस्तुत भेजी जाएगी। मंजिल तक की सुविधा है अपने पास में आग बुझाने की, ये जरूर प्रश्न पूछिएगा उनसे। बिल्कुल। और अमरावती में पिछली बार हमने पूरी रिपोर्ट की थी कि मात्र 200 लोगों की एप्लीकेशन, 200 कुछ लोगों की एप्लीकेशन आई थी इनके पास में फायर ऑडिट की। करीब 5000 शॉप पे इनके फायर वाले विजिट करते हैं, लेकिन फायर ऑडिट नहीं करते। ये बहुत बड़ा प्रश्न हमने पिछले बार उठाया था, लेकिन कहीं तो भी वो फिर दब गया है। तो फायर ऑडिट के बाद वापस मुझे लगता है कि इस जागृति को वापस जगाना पड़ेगा, क्योंकि फायर ऑडिट एक दवाखाना नहीं, और भी कई अमरावती में ऐसी बिल्डिंग है जिनमें ऐसी संभावना हो सकती है। पुलिस डिपार्टमेंट का कैसा रहा सहयोग? पुलिस डिपार्टमेंट से यहाँ पर पुलिस आयुक्त राकेश ओला और डीसीपी श्याम घोगे, डीसीपी यशवंत सोलंके यहाँ दाखिल हो चुके थे। सभी उनके अधिकारी जो है यहाँ, खुद पुलिस आयुक्त इन्होंने अपनी प्रतिक्रिया देते बताया कि घटना के पीछे क्या कारण है उसे हम जांच कर रहे हैं। इस बारे में जो एफआईआर है वो भी उसमें लिया गया है। प्राथमिक जांच क्या होती है, फॉरेंसिक टीम जो है वो भी जांच कर रही है। उसके बाद हम इसमें क्या कर सकते हैं वो भी उन्होंने बताया। 9 बच्चे थे, दुर्दैवी रूप से उसमें से 3 बच्चों की मृत्यु हुई है। बाकी जो 6 बच्चे हैं उनको इलाज के लिए अलग जगह पर स्थानांतरित किया गया। प्रथम दृष्टया जो वेंटिलेटर यहाँ पर जो लगा हुआ है, उस वेंटिलेटर के अंदर आग लगी है ऐसा पता चला है। आग लगने का मुख्य कारण क्या है? अभी जो इसका जो इन्वेस्टिगेशन है वो होगा आगे, लेकिन अभी जो प्राइमरी फेसी जो पता चला है उसमें ये पता चला है कि जो वेंटिलेटर है उसके अंदर आग लगी। अग्निशमन विभाग की जो यंत्रणा है वो कार्यान्वित नहीं थी, ऐसा भी बोला जाता है। ये सब तपास का भाग है, इन्वेस्टिगेशन में आगे सारी चीजें सामने आएंगी। और यहाँ ये कैसे सुरक्षा के इंतजाम किए गए हैं भी उन्होंने जानकारी दी है। पुलिस विभाग जो है वो आके यहाँ कोई रोष ना हो, या यहाँ जो यहाँ का वातावरण संवेदनशील ना हो, इसके कारण यहाँ पर पुलिस का तगड़ा बंदोबस्त यहाँ तैनात किया गया है। कई जो परिजन है वो अब जमा होना चालू हो गए हैं, जिनके बच्चे जो है, कुछ बच्चे जो है जिनके घर में कई दिनों के बाद में खुशियां आई थी, लेकिन वो खुशियां मातम में बदल गई, तो वो लोग भी यहाँ पर जो है धीरे धीरे जमना चालू हो रहे हैं। विविध राजनीतिक दलों के लोग, उनके प्रतिनिधि, नगर सेवक, यहाँ सामाजिक संगठन के लोग भी यहाँ पर जमा होना चालू हुई है। इससे हो सकता है कि अभी कुछ देर बाद दोपहर तक के कुछ शहर में आंदोलन या चक्का जाम या वातावरण भी दूषित होने की भी संभावना है। यह हॉस्पिटल यानी स्त्री अस्पताल वहां के मेडिकल कॉलेज से संलग्न है। कोई मेडिकल कॉलेज की तरफ से कोई प्रतिक्रिया? अब तक के कोई अधिकृत प्रतिक्रिया मेडिकल कॉलेज के द्वारा नहीं आई है। अब तक जब तक ये इन अधिकारियों की बैठक पूरी नहीं हो जाती और उसमें क्या हुआ वो अधिकृत रूप से जानकारी प्राप्त होना बाकी है। ठीक है, आप लगे रहिए वहां पर, और भी कोई जानकारी हो तो हमें अपडेट देते रहिएगा। ये थी हमारी वहां की ग्राउंड रिपोर्ट जो हमने हमारे प्रतिनिधि से अभी बात की। कई नेता आए, कई आने वाले हैं,
बताया जा रहा है कि स्वास्थ्य मंत्री भी आ रहे हैं, थोड़ी देर में पहुंचेंगे वहां पर। लेकिन इन सारी घटनाओं में हमेशा हमने देखा कि जब घटना घट जाती है उसके बाद में आरोप प्रत्यारोप और उसके ऊपर क्या उपाय योजना चाहिए इस पे चर्चा। 2023 में भी इससे पहले यहाँ पर आग लगी थी इसी वार्ड में, उस समय भी उपाय योजना की थी। अब प्रॉब्लम आया कि वेंटिलेटर का विस्फोट, यह बात कुछ जचने वाली नहीं है कि वेंटिलेटर में आखिर ऐसी क्या चीज है कि जिससे विस्फोट होता है। यह बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है। हम आज मंत्री आ रहे हैं, उनसे भी प्रश्न पूछेंगे आखिर वेंटिलेटर। हमने कई टेक्निकल लोगों से इसके बारे में जानकारी ली कि वहां पे ऐसा कुछ, उसमें कोई ऐसी गैस या कोई इन्फ्लेमेबल नहीं कि जिसका दबाव बन के ऐसा विस्फोट हो सके। आखिर क्या कारण है, क्यों वेंटिलेटर का नाम लिया जा रहा है, क्या कोई और इसमें घटना है जो छुपाई जा रही है? वेंटिलेटर में आमतौर पर ऐसे आग नहीं लगती। कई सारे उपकरण वहां पे फेल हो गए। सबसे पहले कि यदि धुआं निकलता तो उसका सायरन बजता है, और कहां से धुआं निकला इसका इंडिकेशन, क्या वह इंडिकेशन मशीन, क्या वह सिक्योरिटी ऑप्शन सारे बंद थे? फिर फायर ऑडिट किस चीज का? यदि आग का धुआं देखते ही यदि सायरन नहीं बजता है, पहले धुआं निकलता है उससे सायरन बजता है, उसके बाद भी यदि आग हो तो उसमें से स्प्रिंकलर में से पानी निकलना चाहिए। ये सारे सिस्टम एक साथ में फेल हो गई, और जब फेल हुई ऐसे समय वहां पर वेंटिलेटर का विस्फोट होना जो बताया जा रहा है कथित रूप से। और हमने देखा कि कई जगह, यहाँ पे भी, गोंदिया में भी पिछली बार, यहाँ पे पीडीएमसी, सब जगह आखिर बच्चों के वार्ड में ही ऐसी आग क्यों लगती है? ये बहुत बड़ा रिसर्च का विषय है। आप देखते रहिए, आगे लगातार अपडेट में बने रहेंगे कि इसका आखिर क्या कारण है। जब तक तह में नहीं जाते तब तक हम आपके साथ में बने रहेंगे। नमस्कार।